आपण घरून महाकालेश्वर दर्शनाला निघालो ना तर प्रत्येक पावलाला म्हणायचं हरिओम नमः शिवाय, हरिओम नमः शिवाय, हरिओम नमः शिवाय. ज्याचं नाव घेतलेलं आहे त्याचं दर्शन घ्यायचं आपण पुन्हा. कालेश्वर सुंदर आहे, अत्यंत सुंदर आहे, रमणीय. लक्षात ठेवा, महाकालेश्वर उज्जैनहून आणलेले आहे, अत्यंत सुंदर आहे. या ठिकाणी भगवान शिवजी आहेत. जसं आपण स्वरूप पाहिलं, दर्शन घेतलं ना, तर मग दर्शन जसं घेतलं आहे तसं अंतःकरणामध्ये साठवायचं आणि मग घरी यायचं. लक्षात ठेवा, पंढरीला गेलो ना, बोलावा विठ्ठल, तिथे गेल्यावर पहावा विठ्ठल, वाटेने बोलावा विठ्ठल. बरं का, पंढरीच्या वाटेने बोलावा विठ्ठल, तिथे गेल्यावर पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे. पंढरीहून परत येताना नाताला खेळणी आणायची नाही अजिबात, नळा चाड अजिबात नाही, देवाला वारी पोचत नाही. आम्ही कुठं तीर्थावर गेलो ना, अगोदर ती खेळण्या गोळा करतो आम्ही, आहे की नाही, सगळ्या नातासाठी, ह्याच्यासाठी. तसं नाही, दर्शनात असं आहे, ज्याला पाहिलेलं आहे ना त्या परमात्म्याला पाहिलं तसं चित्तामध्ये साठवायचं आणि मग घरी घेऊन यायचं आहे. याला म्हणतात ध्यान करणं, याला म्हणा चित्ता साठवणं. म्हणून महाराज सांगतात, अहो मी काय केलेलं आहे, अखंड परमात्मा चिंतन केलं. ज्याचं चिंतन केलेलं आहे, नामचिंतन केलेलं आहे, त्याचं स्वरूप या ठिकाणी मी पाहिला, त्याचा परिणाम झाला. वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. एक वेळेचा प्रसंग असा आहे, एकनाथ महाराजांना एक कुत्सरवट आहे पैठणला, आणि त्या ठिकाणी सांगितलं, एक ब्राह्मण आले, त्यांनी सांगितलं, हो मला 200 रुपये पाहिजे. त्यांनी सांगितलं, एक काम करा, काय, समोर जे घर दिसतंय ना ते एकनाथ महाराजांचं, त्यांना फक्त राग आणा. म्हणजे सगळ्यात सोपं काम आहे बरं का अशोकराव, राग आणायचं. कसं, मी जर लवकर नाही कीर्तन झालं तर मग राग येईल. मनाच्या विरुद्ध झालेली गोष्ट असू द्या, कोणतीही मनाच्या विरुद्ध गोष्ट झाली, मनुष्याला आपोआप राग येतो. तसं म्हणे, बरं झालं. गेले, एकनाथ महाराज पूजा करत होते, देवाचं चिंतन करत आहेत. जोडे न काढता ते ब्राह्मण देवता जाऊन त्यांच्या मांडीवर बसले. काय झालं असेल, आता जर झालं असतं तर आता धरून हाणला असतं. लक्षात. मग एकनाथ महाराज म्हणले, अहो गिरिजाला बोलवा, गिरिजाला बोलव, पत्नीला, इकडे या ब्राह्मण देवतेच्या अंतःकरणामध्ये माझ्याविषयी किती प्रेम आहे, हे जोडे काढायचे विसरले. विठाला ब्रह्मदेव विचार करतात, बुडाले 200 रुपये. आता पुरणपोळाचा स्वयंपाक केला, जेवायला या ठिकाणी बसले. जेवायला वाढण्यासाठी गिरिजा माऊली आल्या, तर शेनी काय केलं, आईसाहेबांच्या पाठीवर बसले. आता तर किती राग यायला पाहिजे, एक परपुरुष आपल्या पत्नीच्या पाठीवर बसत आहे म्हटल्यावर काय झालं असतं. आता ऐका, एकनाथ महाराज म्हटले, गिरिजा हे बालक अत्यंत अंतःकरणामध्ये प्रेम आहे, पाठीवर बसलेला सांभाळ. त्याने सांगितलं, हरिपंडिताला वागवायची मला सवय आहे, काय चिंता करू नका. महाराज सांगतात, वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोधकाम. क्रोधकामाची निवृत्ती. ज्यांना राग येत असेल ना, इकडे लक्ष दे, ज्यांना राग जास्त येतो ना, त्यांनी ग्लासवर पाणी घ्यायचं आणि 108 वेळा हरिओम नमः हरिओम नमः शिवाय म्हणून प्यायचं. असं 42 दिवस केलं ना, तर या गालात मात्र तुम्ही माझ्याकडे पण मार. आणि दुसरं लक्षात ठेवा, साधना करता क्रोध आला तर आयुष्यात होतं, एका घरात शिल्लक वस्तू घेऊन जाऊ शकतो, पण घराला अग्नी लागला तर काही शिल्लक ठेवत नाही ना. तसं आपण उपासना करताना अजिबात एक महिन्यावर कसलाही क्रोध करायचा नाही, किती संकट आलं तरी हे लक्ष. म्हणून त्यासाठी उपासना आहे, हरिओम नमः शिवाय, हरिओम शिवाय, हरिओम शिवाय. म्हणून महाराज सांगतात, वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोधकाम काम मोक्ष शिवदेकता प्रत्यक्ष. ज्या परमात्म्याला मी पाहिलेलं आहे त्याला मी काय केलेलं आहे, शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोधकाम. ज्यांना हात आहेत त्यांनी सरळ उंच हात करा, सगळ्यांनी खडे हात. आणि तुम्ही लाईव्ह कीर्तन चालू आहे तुमच्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये, आता चालू आहे, पुन्हा पण पाहायला मिळेल आपण भजन केलेलं आहे का नाही, टाळी वाजवली का नाही. विठोबा रखुमाई हरी